आता आपण पुढे बघणार आहे. गळ्याची उंची घ्यायची आपल्याला 6 इंच. अडीच आणि 6 इंच. याच्यामध्ये आपल्याला शेप द्यायचा आहे राऊंड. आणि इकडे पण आपल्याला सेम तसंच 1.5 आणि 1.5 इंच. ठीक आहे. आता याच्यामध्ये परत आपल्याला इथे 2.5 इंच घ्यायचं आहे. हे 2.5 मार्क केलंय. त्याला स्ट्रेट लाईन आपल्याला 2 इंचामध्ये जाऊ द्यायची आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर हा जो 1.5 इंच आहे, हा जो 1.5 इंच आहे तो आपल्याला सोडून द्यायचा आहे आणि प्लस इथून 2.5 इंच सोडायचा आहे. इथून 2.5 इंच, 2.5 इंच. त्याच्यानंतर आपल्याला इथून वरती 1 इंच घ्यायचा आहे. 1 इंच. आणि हा जो 1 इंच घेतलाय त्याला 2.5 वर शेप द्यायचा आहे. त्याच्यानंतर हे मोजायचं, याचं निम्म करायचं. आता आपल्याला आहे 6.5 प्लस 2 पॉइंट. इथे लक्ष द्या. 6.5 प्लस 2 पॉइंट, मग 3.25 आणि 1 पॉइंट आपल्याला घ्यायचा आहे. म्हणजे त्याचं आपल्याला असं अर्ध करायचं. तर आपल्याला 3.25.1. त्याच्यानंतर खाली आपल्याला 1.5 वर यायचे. दीड वर आल्यावर इथून याला लाईन द्यायची आहे, इथून याला जॉईन करायचं. त्याच्यानंतर आपल्याला इथे अर्धा किंवा पाऊण घ्यायचे. आपण इथे 1/2 इंच घेणार आहे आणि त्याला आणि याला जॉईन करणार आहे. हे झालं आपलं कटोरीचं पॅटर्न. आता हे आपण घेतलंय मध्य घेणे, म्हणजे इथून इथपर्यंत मध्य घेणे. हा मध्य आला, इथून आपण खाली 1.5 इंच घेतलंय. हा 1.5 इंचाचा एरो आहे, 1.5 इंच. ठीक आहे. हा इथून वरती इथपर्यंत 1 इंच आहे. हे 1.5 सोडलं, हे 2.5. त्याच्यानंतर आपण 2.5 जिथं संपतं तिथे लाईन मारली आहे. ठीक आहे. हे अर्धा आहे. 6 इंच गळा घेतलाय. उंची 12 अधिक 1 बरोबर 13 घेतली आहे. आणि आपण स्टार्टिंगला बंद बाजूनी 2 इंच सोडलंय.